नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयाविषयी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला असा की भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते. भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक दुसरा असा की भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते. भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो राज्यपाल. प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्याला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते. श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्याला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो साकेत. प्रश्न क्रमांक चौथा असा आहे की बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो आसाम. प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे की भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता. भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता. याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो 13 डिसेंबर 2001. प्रश्न क्रमांक 6वा असा आहे की महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो पुणे. प्रश्न क्रमांक 7वा असा की जागतिक शौचालय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो. जागतिक शौचालय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 19 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 8वा असा आहे की भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली. भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली. याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो रशिया. प्रश्न क्रमांक 9वा असा आहे की आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो डेसिबल. प्रश्न क्रमांक 10वा असा आहे की LPG गॅसचे दोन मुख्य घटक कोणते. LPG गॅसचे दोन मुख्य घटक कोणते. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो प्रोपेन व ब्युटेन. प्रश्न क्रमांक 11वा असा आहे की डॅडॅस हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. डॅडॅस हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 16 ऑक्टोंबर. प्रश्न क्रमांक 12वा असा आहे की भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालील देश आहेत. भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालील देश आहेत. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो पाकिस्तान व अफगाणिस्तान. प्रश्न क्रमांक 13वा असा आहे की लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो बुलढाणा. प्रश्न क्रमांक 14वा असा आहे की राम मंदिर कोणत्या नदीकाठी आहे. राम मंदिर कोणत्या नदीकाठी आहे. याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो शरयू. प्रश्न क्रमांक 15वा असा आहे की राम मंदिरमध्ये किती खांब आहेत. राम मंदिरमध्ये किती खांब आहेत. याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो 392. प्रश्न क्रमांक 16वा असा की बँकाची बँक कोणती आहे. बँकांची बँक कोणती आहे. याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो RBI. प्रश्न क्रमांक 17वा असा की अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला. अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला. याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो अहमद निजाम शहा. प्रश्न क्रमांक 18वा असा की खालीलपैकी वनमाती संस्था कोणत्या शहरात आहे. खालीलपैकी वनमाती संस्था कोणत्या शहरात आहे. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो नागपूर. प्रश्न क्रमांक 19वा असा आहे की छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली. छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 1942.
प्रश्न क्रमांक 20 असा आहे की खडकवासला धरण कोणत्या शहरात आहे? खडकवासला धरण कोणत्या शहरात आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो पुणे. प्रश्न क्रमांक 21 असा आहे की सध्या भारतात एकूण राज्य किती आहेत? सध्या भारतात एकूण राज्य किती आहेत? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 28. प्रश्न क्रमांक 22 असा आहे की झाडू हे चिन्ह कोणत्या पक्षाचे आहेत? झाडू हे चिन्ह कोणत्या पक्षाचे आहेत? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो आम आदमी पार्टी. प्रश्न क्रमांक 23 असा आहे की भारतातील 22वे राज्य कोणते? भारतातील 22वे राज्य कोणते? याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो सिक्कीम. प्रश्न क्रमांक 24 असा आहे की राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो महाभियोग. प्रश्न क्रमांक 25 असा की संविधान सभेची पहिली बैठक येथे भरली होती. संविधान सभेची पहिली बैठक येथे भरली होती. याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो दिल्ली. प्रश्न क्रमांक 26 असा की प्रकाशाचा वेग कोणी शोधला? प्रकाशाचा वेग कोणी शोधला? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो रोमर. प्रश्न 27 असा आहे की खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहेत? खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहेत? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 28 असा आहे की भारतीय हवाई दल दिवस कधी साजरा केला जातो? भारतीय हवाई दल दिवस कधी साजरा केला जातो? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 8 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 29 असा आहे की डॅड्याशी संता क्रांतिकारी राष्ट्रवादीशी संबंधित होती. डॅड्याशी संता क्रांतिकारी राष्ट्रवादीशी संबंधित होती. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो अभिनव भारत. प्रश्न क्रमांक 30 असा आहे की डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहेत? याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो कलम 32. प्रश्न क्रमांक 31 असा आहे की खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष नव्हती? खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष नव्हती? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 32 असा आहे की खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या? खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या? याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो सुब्बलक्ष्मी. प्रश्न क्रमांक 33 असा आहे की सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु कोण होते? सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु कोण होते? याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो C.R. दास. प्रश्न क्रमांक 34 असा आहे की भारतीय राष्ट्रीय सेनेची INA स्थापना कोणत्या देशात झाली? भारतीय राष्ट्रीय सेनेची INA स्थापना कोणत्या देशात झाली? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो सिंगापूर. प्रश्न क्रमांक 35 असा आहे की सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कोणत्या कुटुंबात झाला? सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कोणत्या कुटुंबात झाला? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो बंगाली. प्रश्न क्रमांक 36 असा आहे की भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांना कोठे पाठविण्यात आले? भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांना कोठे पाठविण्यात आले? याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो इंग्लंड. प्रश्न क्रमांक 37 असा की नेताजी सुभाषचंद्र बोस हे केव्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले? नेताजी सुभाषचंद्र बोस हे केव्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 1938. प्रश्न क्रमांक 38 असा आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस हे अगोदर कोण होते? नेताजी सुभाषचंद्र बोस हे अगोदर कोण होते? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो वकील. प्रश्न क्रमांक 39 असा आहे की भारतरत्न पुरस्कार मिळवणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण? भारतरत्न पुरस्कार मिळवणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 40 असा आहे की कर्पूरी ठाकूर हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? कर्पूरी ठाकूर हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो बिहार.